टीए आर्मी रॅली भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। टीए टेरिटोरियल आर्मी, त्याला प्रादेशिक सेना सुद्धा म्हटलं जाते। तर ही जी भरती विद्यार्थी मित्रांनो निघत आहे, एक लक्षात ठेवा। आणि टीए आर्मी रॅली भरतीमध्ये जे आहे विद्यार्थी मित्रांनो शैक्षणिक पात्रता फक्त 8वी पास आणि 10वी पास लागते। आणि महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले जर असाल तर आपल्याला यामध्ये डायरेक्ट भरती देता येते, एक लक्षात ठेवा। भरतीची जी प्रक्रिया ही ऑफलाईन राहते, डायरेक्ट आपल्याला भरतीच्या ठिकाणी जावं लागते, एक लक्षात ठेवा। टीए टेरिटोरियल आर्मी प्रादेशिक सेना भरती जे विद्यार्थी मित्रांनो निघत आहे, एक लक्षात ठेवा। ओपन आर्मी रॅली ही भरती या ठिकाणी निघत आहे। आणि या भरतीमध्ये 8वी 10वी पास महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर आपल्याला भरती देता येणार आहे, एक लक्षात ठेवा। आणि टीए आर्मी रॅली भरतीमध्ये निवड प्रक्रिया कशा प्रकारे, ग्राउंड वगैरे किती आहे, किती पोरं एका बॅचमध्ये, किती पोरं रनिंगसाठी सोडते आणि एका बॅचमधून किती मुलांना पास करते, हे सर्व आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती सांगणार आहे। आणि टीएची आर्मी रॅली भरती कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे, मेन असे भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर टीए आर्मी रॅली भरती कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे। तर मेन आपण याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून टीए टेरिटोरियल आर्मी भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचत आहे। तर टीए टेरिटोरियल आर्मी, त्याला प्रादेशिक सेना सुद्धा म्हटलं जाते। तर ही जी भरती आहे सलग 2 वर्ष झाले, हे 2 वर्ष सलग ही भरती निघाली। याच्या अगोदर ही जी भरती होती ही बंद करून दिली होती। याच्या अगोदर 2017-18 ला टीए आर्मी रॅली निघत जाते, पण त्यानंतर जर आपण पाहिलं, त्यानंतर 17-18 नंतर जर पाहिलं तर डायरेक्ट त्यांनी टीएची भरती बंद केली होती। तर टीएची जी भरती आहे ही 2024 पासून चालू झाली आहे। 2024 ला निघाली होती। कोल्हापूर सेंटर, देवराळी सेंटर, त्याचबरोबर या ठिकाणी बेळगाव सेंटर, तर ह्या काही आणि त्याचबरोबर जे हे काही 3-4 सेंटरमध्ये महाराष्ट्राची भरती निघाली। त्यानंतर 2025 ला मागच्या वर्षी सुद्धा टीएची आर्मी रॅली भरती आली होती। फक्त 10वी पास आणि 8वी पासवाले विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रातील जे हजारो विद्यार्थी टीए आर्मी रॅली भरतीमध्ये लागलेले आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर मागच्या वर्षी जे टीए आर्मी रॅली भरती निघाली होती महाराष्ट्रामध्ये, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, देवराळी सेंटर नाशिकला जागा होत्या चांगल्या, जवळपास 200+ जागा त्या ठिकाणी होत्या। त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो कोल्हापूर सेंटरला सुद्धा टीए आर्मी रॅली भरती होती। आणि त्याचबरोबर या ठिकाणी बेळगाव कर्नाटक सेंटरला सुद्धा टीएची भरती होती महाराष्ट्राची। आणि त्याचबरोबर सिकंदराबाद तेलंगणा, तिथं सुद्धा महाराष्ट्राची टीएची आर्मी रॅली भरती होती। म्हणजे पहा महाराष्ट्राची 4 सेंटरवर जे विद्यार्थी मित्रांनो टीए टेरिटोरियल आर्मी प्रादेशिक सेनाची भरती निघाली होती। टीएची जी भरती आहे म्हणजे महाराष्ट्रातील ज्या विद्यार्थ्यांना 4 सेंटरवर भरती निघाली होती। आणि 4ही सेंटर, त्या 3 सेंटरमधले जर आपण या ठिकाणी पाहिलं तर त्या 3 सेंटरमध्ये एकाच दिवशी डेट होती। म्हणजे असे एका दिवशी 10-10, 15-15 जिल्हे एका दिवशी त्या ठिकाणी बोलावले जातात, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि मी सुद्धा त्या ठिकाणी टीएची भरती दिली आहे मागील वर्षीची, एक लक्षात ठेवा, 2025 ची देवराळी सेंटर नाशिकची, कारण की मला त्या ठिकाणी अनुभव आहे। माझ्या बॅचमध्ये किती पोरं सोडले होते, किती मुलं घेतले होते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर बाकीच्या सेंटरमध्ये तर मायावाले मित्र या ठिकाणी गेले होते। देवराळी सेंटर नाशिकला पण माझे मित्र होते। त्याचबरोबर जे कोल्हापूर सेंटरला सुद्धा माझ्या मित्रांनी भरती काढली लागलेली सुद्धा आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। सिकंदराबाद तेलंगणामध्ये सुद्धा टीएची भरती माझ्या मित्रांनी दिली आहे। त्याचबरोबर बेळगाव कर्नाटकला सुद्धा माझ्या मित्रांनी भरती दिली आहे। तर मला अनुभव या ठिकाणी, त्या ठिकाणी किती पोरं सोडले, किती पोरं घेतले, ठीक आहे। तर आता टीए आर्मी रॅली भरतीमध्ये जे शैक्षणिक पात्रता पाहिजे 8वी पास आणि 10वी पास लागते। आणि या भरती, ही जी भरती आहे टीएची जी भरती आहे ही ऑफलाईन राहते, एक लक्षात ठेवा। यामध्ये कोणताही फॉर्म नाही भरायला लागत, कोणताही यामध्ये काहीच नाही करायला लागत। आपल्याला पूर्ण ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन आणि त्याच्या झेरॉक्स घेऊन डायरेक्ट भरतीच्या ठिकाणी जायला लागते। ते टाइम टेबल येत असते, एक लक्षात ठेवा, की ह्या दिवशी जवळपास 15-16 जिल्हे, जसं म्हणजे त्या चार्टमध्ये दिलेला राहते, एक लक्षात ठेवा, की ह्या तारखेला या ठिकाणी जवळपास 15 जिल्ह्यात ग्राउंड आहे। ज्या तारखेला आपल्या जिल्ह्यात ग्राउंड असला त्या तारखेच्या 1 दिवस अगोदर त्या ठिकाणी आपल्याला हजर राहायचं, कारण की 1 दिवस अगोदरपासूनच टीए आर्मी रॅली भरतीची प्रक्रिया चालू झाली राहते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर टीए आर्मी रॅली भरतीमध्ये 1600 मीटर रनिंग आहे, एक लक्षात ठेवा। आणि 1600 मीटर रनिंग झाल्यानंतर आपल्याला 10 पुलअप्स सुद्धा काढावं लागते, एक लक्षात ठेवा। अशा प्रकारे आपलं टीएचं ग्राउंड होते, एक लक्षात ठेवा। तर टीएमध्ये 1600 मीटर रनिंगसाठी काय टाइम दिला जाते, तर टीए आर्मी रॅली भरतीमध्ये 1600 मीटर रनिंगसाठी जो टाइम दिला जाते 5 मिनिट 10 सेकंड ते 5 मिनिट 15 सेकंडच्या आसपास
आसपास टी आर्मी रॅलीला टाईम देते, एक लक्षात ठेवा, कारण की मी स्वतः डोळ्यानं पाहिलं, एक लक्षात ठेवा. आणि त्याचबरोबर टी आर्मी रॅली भरतीमध्ये जी उंची लागते फक्त 162 सेंटीमीटर उंची लागते. तर ज्यांची उंची कमी जरी असेल तरीसुद्धा तुमची उंची बसणार आहे. तुमची 162 सेंटीमीटर जरी उंची असेल तर बसणार आहे. आणि टी आर्मी रॅली भरतीमध्ये वयोमर्यादा जर आपण विचार केला तर 18 ते 42 वर्षापर्यंत वयोमर्यादा टी टेरिटोरियल आर्मी भरतीमध्ये लागते. 18 ते 42 वर्षापर्यंत जर आपलं वय असेल तर आपल्याला टी ची भरती देता येते, एक लक्षात ठेवा. तर एवढी वयोमर्यादा राहते आणि ही खुली भरती राहते. आता मागील वर्षी जे विद्यार्थी निवड प्रक्रिया कशा प्रकारे होते, डॉक्युमेंट कोणकोणते लागले होते, तर माझ्या मित्रांनी या ठिकाणी ग्राउंड दिलेला आहे, 4 सेंटरवर दिलेला आहे, लक्षात ठेवा. आणि माझे जे मित्र आहे हे लागले सुद्धा टी एमध्ये आणि मी सुद्धा टी एचा ग्राउंड दिलेला आहे देवराळी सेंटर नाशिकमध्ये. तुम्हाला सांगून देतो, देवराळी सेंटर नाशिक झालं, त्याचबरोबर बेळगावला सुद्धा महाराष्ट्राचं ग्राउंड होतं, त्याचबरोबर कोल्हापूर सेंटरला महाराष्ट्राचं ग्राउंड होतं, त्याचबरोबर सिकंदराबाद तेलंगणा या ठिकाणी सुद्धा महाराष्ट्राचं ग्राउंड होतं. या 4 सेंटरवर ग्राउंड होतं. आता माझे जे मित्र आहे तर बेळगाव कर्नाटकला माझे मित्र गेले होते. तर बेळगाव कर्नाटकला जे विद्यार्थी मिळवणं 100 विद्यार्थी त्या ठिकाणी एका बॅचमध्ये सोडे आणि त्यामधले जवळपास 4, 8, 10 अशा रेंजमध्ये त्या ठिकाणी मुलं घेत आहे, एक लक्षात ठेवा. किंवा कोणकोणत्या बॅचमध्ये 3 सुद्धा घेत आहे, म्हणजे बॅचनुसार घेता. कोणकोणत्या बॅचमध्ये 4 झालं, कोणकोणत्या बॅचमध्ये 6 झालं, 7 झालं, अशा प्रकारे ह्या रेंजने त्या ठिकाणी मला मित्रांनी सांगितलं आहे. त्याचबरोबर जे विद्यार्थी मिळवणं सिकंदराबाद तेलंगणामध्ये सुद्धा या ठिकाणी 100, 150 किंवा 200च्या आसपास पोरं सोडे आणि त्यामधले सुद्धा जवळपास 4, 5, 6, 8, 10 अशा प्रकारे पोरं घेत आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. आता म्हणजे माझे मित्र त्या ठिकाणी सांगा, आता ते खोटे बोलत आहे काय बोलत आहे, ठीक आहे, कारण की मी माझ्या डोळ्यानं पाहिलेलं आहे, तर मी तुम्हाला अनुभव सांगणारच आहे. आणि त्याचबरोबर कोल्हापूर सेंटरला सुद्धा माझ्या मित्रांनी ग्राउंड दिलं होतं, ते सुद्धा सांगे की सर आमच्या बॅचमध्ये 100 ते 150 पोरं सोडले आणि त्यामधले सुद्धा जवळपास 4 जण घेतले, 6 घेतले, 8 घेतले, अशा प्रकारे ते सांगत होते माझे मित्र. पण मी स्वतः देवराळी सेंटर नाशिकला मागील वर्षी ग्राउंड दिलेला आहे. मुलांना सुद्धा माहिती आहे, भरपूर विद्यार्थ्यांनी आपल्याला त्या ठिकाणी ओळखलं होतं. तर माझ्या बॅचमध्ये तर आम्हाला त्या ठिकाणी आम्ही रात्रीपासून पहिले 1 दिवस अगोदरपासून रांगेमध्ये लागलो होतो, रात्री 10 वाजतापासून रांगेमध्ये लागलो होतो, 10 ते 12 वाजतापासून. आणि आम्हाला जे विद्यार्थी मिळून सकाळपर्यंत त्या ठिकाणी बसून ठेवलं, नंबरच नाही आला होता, एक लक्षात ठेवा. तर म्हणजे रात्री 12 असं धरून त्याला की रात्री 12 वाजतापासून बसून ठेवलं तर डायरेक्ट 1:30-2 वाजता आमचं त्या ठिकाणी ग्राउंड झालं होतं. आणि आमच्या बॅचमध्ये जवळपास 150 ते 150 विद्यार्थी आमच्या बॅचमध्ये होते, 150 की 200 पोरं होते. आणि आमच्या बॅचमधून जे विद्यार्थी मिळून आमच्या बॅचमध्ये टोटल जे विद्यार्थी मिळून 150-200 पोरांमधून त्यांनी जे विद्यार्थी मिळून 12 विद्यार्थी त्या ठिकाणी पास केले होते, एक लक्षात ठेवा. 12 विद्यार्थी रनिंगमध्ये पास केले. मी स्वतः पाहिलं होतं, पण मी रनिंगमध्ये त्या ठिकाणी खटलो, एक लक्षात ठेवा. आणि 2.5 राऊंड त्या ठिकाणी मारायला लावलं ते देवराळी सेंटर नाशिकला. तर मी माझ्या स्वतः डोळ्यानं मग त्या ठिकाणी मोजले पोरा, म्हणजे त्यांना चांगला टाईम दिला होता, 5 मिनिट 10 सेकंड, 5 मिनिट 15 सेकंडपर्यंत त्यांना टाईम होता. आणि चांगले पोरं घेतले, 12 पोरं घेतले होते. आणि काही जण सांगे की 16 जण सुद्धा घेतले देवराळी सेंटर नाशिकमध्ये. तर हा माझा अनुभव आहे, एक लक्षात ठेवा. चांगले पोरं घेतले जाते. आणि ज्यांनी रनिंग काढली त्यांना डॉक्युमेंट सुद्धा त्या ठिकाणी लागते, ओरिजिनल झेरॉक्सचा 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, TC, त्याचबरोबर कास्ट सर्टिफिकेट, डोमेसियल कॅरेक्टर सर्टिफिकेट, अनमॅरिड सर्टिफिकेट, पासपोर्ट फोटो, ठीक आहे, हे सर्व डॉक्युमेंट झेरॉक्स. तर एवढे काही निवड प्रक्रिया आहे, लक्षात ठेवा. आता भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर टी आर्मी रॅली भरती कधी निघणार आहे. तर या ठिकाणी सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यामध्ये टी टेरिटोरियल आर्मी भरती निघणार आहे. आतापासून आपल्याजवळ टाईम आहे. तर जवळपास धरून चला, जून महिन्यात गेल्यासारखाच आहे. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, जवळपास 3 महिने आपल्याजवळ राहिले. ह्या 3 महिन्यामध्ये टी चांगली तयारी करा, आपलं नक्की सिलेक्शन होणार आहे. आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे. ऑक्टोबर महिन्यापर्यंत, सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यापर्यंत भरती येणार आहे. जय हिंद, जय भारत.